बाण येऊन भरती कंठी बोंबडू जाता पैसेवटी सपीचे ओटी बाण भरती. सर्व श्रोतेजनास नमस्कार करून सर्व वाचक सूचक भाई भक्तांना श्री गणेशास नमस्कार करून कथानुसार सुरुवात करत आहे. प्रस्तुत प्रसंगी भावार्थ रामायणातील युद्धकांड आणि युद्धकांडातील 11वा अध्याय युद्ध प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांनी केलेला आहे. युद्धाचा प्रसंग आहे. युद्ध सुरू झालेलं आहे. इंद्रजिताला त्या ठिकाणी असणारा अग्निदेवतेकडून स्वयंस्फूर्तीनं प्राप्त झालेला जो विजयरथ आहे किंवा अश्वरथासहित प्राप्त झालेला त्या रथामध्ये बसून खेचर गतीनं म्हणजे आकाश मार्गात जाऊन आकाशातून बाणाचा वर्षाव जेव्हा इंद्रजितानं सुरू केला त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या सैन्यातल्या वानराची काय अवस्था झाली याचं वर्णन या ओळीमध्ये केलेलं आहे. इंद्रजित धनुष्याचा धडाने ऐकून आला मुनंदाळा नादासवे विंदुना बाण चाप छेदून पाडिले. ज्यावेळेस इंद्रजिताच्या बाणामुळे वानर सैन्याची क्षती होऊ लागली, हानी होऊ लागली, हे दृश्य त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांनी पाहिलं. स्वतःच्या धनुष्याला बाण लावला आणि इंद्रजिताच्या हातामध्ये जे धनुष्य होतं ते धनुष्य असणारं तोडून पाडलं असं सांगतात. श्रीराम हे शब्दवेदी इंद्रजित जाणव जरा मोती बोलणे सांडून या त्रिशुद्धी शब्दवादी राहिला. रामचंद्र हे शब्द भेदी अशा प्रकारचे होते. ज्या दिशेनं शब्द आलेला आहे त्या शब्दाच्या दिशेनं जरी बाण सोडला तरी अचूक संधान साधत होते आणि शत्रूचं असणारं त्या ठिकाणी संधान साधून त्याला यमलोकी पाठवत होते. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र एक बाणी आणि एक संधानी होते असं सांगतात. काही बोलता पण यांनी वाजती श्रीराम बाळा विनी सांडून अनुवादन महामौन राक्षस सैन्याची अवस्था कशा पद्धतीची झाली हे सांगतात. राक्षस सैन्य आपसात बोलू लागले की आपण जर आवाज जरी केला तरी त्या आवाजाच्या दिशेने प्रभू रामचंद्राचा बाण येईल आणि आपली कंठना छेदल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे म्हणजे उगी राहा किंवा गप्प राहा, शांत राहा असं असणारी राक्षस सेना आपसामध्ये त्या ठिकाणी इशारे करू लागली. आदर्श गती गुप्त गमानाय येथे येऊन या श्रीराम महाराज राक्षसाची केले कंदन रघुनंदन दृढयोधा. प्रभू रामचंद्र अशा प्रकारचे होते. राक्षसांना आकाश मार्गाने गमन गती होती, अदृश्य गती होती, अदृश्य राहायचे परंतु आवाजाच्या दिशेने बाण यायचे आणि संपूर्ण राक्षसाचं कंदन म्हणजे त्या ठिकाणी हानी असणारी प्रभू रामचंद्राच्या बाणामुळे होऊ लागली. अशा प्रकारचं आणखी वर्णन आहे. श्रीराम हे शब्द वेदी इंद्रजित जाणून त्रिशुद्धी खेळे कैसी केली बुद्धी तोही विधी अवधारा. ग्रंथकर्ते म्हणतात प्रभू रामचंद्र हे शब्द भेदी अशा प्रकारचं अनुसंधान करू लागले. इंद्रजितानं ओळखलं की शब्दाच्या दिशेने प्रभू रामचंद्राचा बाण येतो आहे आणि राक्षस सैन्याचा निपात होतो. याचा उपचार करण्यासाठी इंद्रजित त्या ठिकाणी काय युक्ती करतो हे पुढच्या वेळी ऐका. सैन्य सेनानी प्रधान त्यासी इंद्रजित सांगे या पहाड हे तुणी धरावे दृढ मौन बोलत मरण राम बाण. इंद्रजितानं आपल्या प्रधानाला सैन्याला योद्ध्यांना एवढं सांगितलं प्रभू रामचंद्राचे बाण तुम्ही जिथं कुठं आवाज करताल त्या ठिकाणी येऊन तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही एक काम करा म्हणले मौन धारण करा, गप्प राहा तर तुमचा प्राण वाचेल असं त्या ठिकाणी इंद्रजिताने सैन्याला सांगितलं. आवचट मारू इंदिरा जाहडे सवे गये तिला बभाड धाकटी ऐश्वर सण बांधून रथ चक्र पूर्ण बांधून धी. सैन्य सेना आवचट मारू हिंसल्या जाण सवे गये ती श्रीराम बाण धाकेश्वर सण बांधून रथ चक्र पूर्ण बांधून धी. ग्रंथकर्ते सांगतात राक्षसांनी मौन धारण केलं परंतु रथाला झुकलेले जे वारू होते, घोडे होते, ते घोडे हिसायचे म्हणजे त्यांचा आवाज व्हायचा. घोड्याच्या हिसण्याचा आवाज ज्या दिशेने येईल त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे बाण जायचे. त्या घोड्यांना बंदिस्त करायचे. रथाचे चाक रथ सर्व काय असणार त्या ठिकाणी चक्काचूर होत होता. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचे बाण निशब्द वाजो निशाचर वाजोडी
त्यांना निशब्द होती, परंतु ज्या ठिकाणी स्वपदाचा आवाज पुढील येईल, वाचे थोडं काहीतरी कापले आवाज साहेब, प्रभू ओलवणे रामचंद्राचे पोलीस बाण स्टेशन. लावून संपूर्ण चला. असणारी युद्धाची असणारी क्षती करू लागली असं सांगतात. साहेब 25 झाला.